किती महिन्याचा आहे हो? 10 महिने कांड्या मोज बरं त्या किती कांड्यावर चालू आहे? 2 9वी कांडी धरली. किती ह्याची लागण किती कोणत्या महिन्यातली? डिसेंबर 12 का? म्हणजे 6 महिने झालं समजा. अजून पेरं बी चांगलं पोचलं ना. हां ह्याला किती फवारणी केल्या RP 76च्या? एक फवारणी झाली आणि ढोस 2 आता एक टाकला. बरं पाणी कसं होतं उन्हाळ्यात? पाणी नव्हतं. कसं चांगलं वाटतं का? खताचा रिझल्ट कसा वाटतं? चांगला आहे ना त्या पाण्याच्या मानाने ह्याने एकदम जबरदस्त ऊस आहे. आज 8-9 कांड्यावर आहे म्हणल्यावर 6 महिन्यात 8-9 कांड्यावर. आता पाऊस पडला की पोग्यात पाणी गेलं की परत कलर टिकू नये. 4 बोटाच्या पुढं हे झालं ना त्या पानाची साईज. जितकी पानाची साईज कलर टिकून राहील तितकं खाली पांढऱ्यामुळे संख्या चांगली असते. आणि पांढऱ्यामुळे संख्या चांगली राहिली की ते खाणं चांगलं राहतं. अशा पद्धतीने 2 डोस झाले. तर चोपणाचं रान आहे विशेष म्हणजे. बियाणं कोणतं आहे? 10,001. मग ते खतावर ह्याच्यावर समाधान वाटतं का? हां वाटतं का रिझल्ट? मग शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे नाही उसाला? वापरायला पाहिजे. अशा पद्धतीने शेतकरी समाधानी. बेस्ट ऊस आला आहे. फुटवे भरपूर आहे ना. फुटवे 8-10 लय फुटे बी काय कामाच नाहीत. आता असं हे फुटे जर झाले असे तर ह्याचं ऊस पेर पोचतं जाडीमध्ये तयार होतं. 8-9 कांड्यावर आहे. एकदम छान कलर बी टिकून आहे. तरी पाणी नाही, पाऊस बी नाही. आजच्या घडीला आपल्याकडे पाऊसच नाही. पाऊस असतं तर अजून वाढ असतं. 10-11 कांड्यावर राहिला असतं आरामशी पाऊस असतं.